काल दुपारी काहीतरी चटपटीत क्रिस्पी खायचं मन झालेलं आणि नुकतंच रात्रीच्या जेवणासाठी चिकन मटण आणलं होतं. म्हटलं त्यातलं चिकनचं आता 65 बनवावं आणि तेच तुमच्यासोबतही शेअर करावं. तर सगळ्यात आधी चिकनचे छोटे पीसेस घेतले. त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, दही, 1 अंड, कॉर्नफ्लावर आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर त्यात तयार 65 मसालाही मिक्स केला. त्या मसाल्यानेच याला छान कलर येतो. हे आणखी छान लागण्यासाठी साधारण अर्धा 1 तास मॅरिनेट करून ठेवलं. नंतर कढईमध्ये तेल गरम करून चिकनचे पीसेस एक एक करून सोडले आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलं. फक्त फ्राय केलेलं चिकन 65 तर तयार झालं, पण त्याला अजून मस्त फ्लेवर देण्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये थोडं तेल घेऊन त्यात हिरवी मिरची आणि भरपूर कढीपत्ता घातला. याचा मस्त सुगंध आला की त्यामध्ये आपलं फ्राय केलेलं चिकन टाकून 2-3 मिनटं छान टॉस करून घेतलं आणि बघता बघता तयार झालं आपलं एकदम क्रिस्पी, मसालेदार, चटकदार चिकन 65. सोबत कांदा आणि लिंबू घेतलं की मग बाहेरून 65 आणायची गरजच राहणार नाही. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा. बाय.